आम्हा लोकांच्या आहेत आणि कशा पद्धतीनं निवडणुका व्हायला आपल्या महाराष्ट्रामध्ये काही हरकत नाही असं मला वाटतं. हिंदी में जाना चाहेंगे. दादा, आज माधुरी हत्ती असेल किंवा मजुरांच्या संदर्भातला प्रश्न असेल, त्या बैठकीमध्ये तुम्ही देखील होता. काय बैठकीमध्ये निर्णय त्या घेतला? दोन्ही बैठका मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आहे, तो सुप्रीम कोर्टाचा आहे हत्तीच्या संदर्भातला, आणि दुसरा निकाल आहे तो मुंबई हायकोर्टाचा आहे कबुतराच्या संदर्भातला. त्यामध्ये राज्याच्या वतीनं देखील आपली आपली भूमिका मांडायची अशा पद्धतीनं ठरलेलं आहे. परंतु त्या संदर्भामध्ये निकाल दिल्यानंतर तिथलं जे काही आश्रमामधले सहकारी आहेत त्यांच्या वकिलांनी ती केस व्यवस्थितपणे मांडावी. आता मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, आपल्या महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष परंपरा चालत आलेली आहे. आपल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये जी पूर्वीचे एक रूढी चालत आलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की तासगावला तिथं हत्ती आहे. नंतर तुमच्या सातारा जिल्ह्यामध्ये औंधा तिथं हत्ती होता. माझ्या माहितीप्रमाणे ज्योतिबाच्या तिथं पण हत्ती होता. अशा वेगवेगळ्या ठिकाणी हत्ती पाळण्याची परंपरा ही वर्षानुवर्ष चाललेली आहे. आपल्या कराड तालुक्यामध्ये देखील पालीला तिथं पण हत्ती ठेवण्याची परंपरा होती. पण आत्ताच्या काळामध्ये एक सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे. त्या निकालाच्या संदर्भामध्ये तज्ज्ञांचा सल्ला घेतलेला आहे. वकील असतील किंवा ॲडव्होकेट जनरल या सगळ्यांचा सल्ला घेऊन मला एवढंच वाटतं की ह्याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणावर जनतेच्या भावना त्या दुखावल्या गेलेल्या आहेत आणि ती भूमिका ही सुप्रीम कोर्टामध्ये मांडण्याची गरज आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.